अकोल्यातील भगतसिंग चौक माळीपुरा परिसरातील रोहित धर्मराज संदलकर यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दरम्यान अग्रसेन चौक येथे मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान रोहित हे आपले दैनंदिन काम उरकून घराकडे निघाले। त्याच दरम्यान दुसरीकडे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली। शहरातील अग्रसेन चौक येथे सूत्रांच्या माहितीनुसार गतिरोधक आणि त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सायकलवरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली। दरम्यान हा अपघात की नैसर्गिक आपत्ती याचा तपास पोलीस करत आहेत। रोहितच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे। रोहित हे हातमजुरी व त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। दरम्यान शासन स्तरावर नैसर्गिक आपत्ती विभागाकडून त्यांच्या परिवाराला मदत द्यावी, या प्रकरणाची चौकशी करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी मृतक रोहित धर्मराज संदलकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे। याबाबतचा अधिक तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत। कमलाबाई संदलकर, रोहितची आई आहे मी। माझा मुलगा 48 वर्षाचा आहे। रोज हातमजुरी करायला जायचा। तो काल वादळी तुफान आलं, त्याच्यामध्ये तो पडला की नेमका आम्हाला काही एवढं माहीत नाही, पण मरून पडलेला होता पावसात वादळ वाऱ्यात। नाव रोहित संदलकर माझ्या मुलाचं। 2 मुलं आहेत, 2 लेकरं, एक मुलगा आहे एक मुलगी आहे। हातमजुरीला जायचा तो, आम्हाला काहीतरी मदत करायचं आहे। आमची परिस्थिती लई नाजूक आहे। त्याच्या हातमजुरीवर आम्ही कसंही पोट भरत होतो। आता तो नाही तर आमच्या सुनेला कामाला जाऊन निघायला गेला, आता भांडे घासायला। आमच्या मेहरबानी करा, काहीतरी मदत करा आम्हाला, तुमची लई मेहरबानी होईल।